नमस्कार, मी ऋषी देसाई। देशातल्या प्रत्येक राज्याला भूगोल आहे, महाराष्ट्राला मात्र इतिहास आहे। आचार्य अत्रे यांचं हे विधान कालातीत आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने शिवशाही कोरली गेली असल्यानं आजही तो इतिहास म्हणजे जगण्याचं वर्तमान आणि भविष्य ठरतं, हे त्याचं विशेष आहे। याला पुन्हा एकदा उजाळा मिळतोय तो किल्ले रायगड महोत्सवाच्या निमित्तानं जिवंत झालेल्या शिवशाहीमुळे। किल्ले रायगडावरचा तो भगवा दिमाग, तलवारींचा खणखणाट आणि संजीवन इतिहास, यावरच आहे आमचा विशेष कार्यक्रम शिव महोत्सव। रायगड महोत्सवाला रायगड किल्ल्यावर मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर स्थापन झाल्याचा हुबेहूब सोहळा रायगडावर साकारण्यात आला। अशा प्रकारच्या भव्य महोत्सवाचं आयोजन प्रथमच रायगडावर करण्यात आलंय। रायगडावरील राजदरबारात शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रवेश करताच ढोल ताशांनी रायगडचा सारा परिसर निनादून गेला। छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर स्थानापन्न होतानाचा हुबेहूब देखावा रायगड किल्ल्यावर साकारण्यात आला। कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला हा भव्य सोहळा पाहताच जणू काही शिवसृष्टीच रायगडावर अवतरलीये असा भास होत होता। महादरवाजा, सभा मंडप, राणा वसा, अष्टप्रधान मंडळ, बाजारपेठ, होळीचा माळ, समाधीस्थळ यांची इतिहासकालीन पद्धतीनं सजावट करण्यात आली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली, राज्यातील केली। 21 ते 24 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव 22 ते 24 जानेवारी दरम्यान सर्वांसाठी खुला असणार आहे। रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथे भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात शिवकालीन नाणी प्रदर्शन, किल्ल्यांची प्रतिकृती, महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्र, इतिहास तज्ञांच्या व्याख्यानमाला, लोककलांचं दर्शन, ढोल ताशांची आतषबाजी, शिवकालीन कथांचं कथाकथन, पालखी सोहळा अशा विविध सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात नागरिकांना मोफत प्रवेश असणार आहे। शिवकालीन संस्कृतीचा चैतन्यदायी इतिहास तरुण पिढीसमोर यावा आणि देश विदेशातील पर्यटकांनाही रायगडचा गौरवशाली इतिहास माहिती व्हावा या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। जी सगळी आमची नवीन पिढी आहे त्याला रायगडचं महत्व काय आहे, रायगड कसा तयार झाला, रायगडावर कशा प्रकारे स्थापत्यशास्त्राचं अतिशय अत्युच्च अशा प्रकारचे शिल्प आहे, कशा प्रकारे याचं नियोजन आहे, या प्रत्येक गोष्टीची माहिती या ठिकाणी मिळणार आहे। त्याचसोबत तेव्हाच्या समकालीन महाराष्ट्राची जी संस्कृती होती, या ठिकाणी 18 पगड जातीचे सगळे लोक जे रायगडावर येऊन आपापल्या कलाकृतीचं प्रदर्शन करायचे, त्या सगळ्या गोष्टींची जाणीव या ठिकाणी या सामान्य माणसाला मिळणार आहे। रायगडावर अशा प्रकारे प्रथमच भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून पहिल्या दिवशीच्या सोहळ्यानं रायगड किल्ल्यावर जणू काही पुन्हा शिवसृष्टी अवतरलीये असं वातावरण निर्माण झालं होतं। अमित जोशी, झी मीडिया, रायगड। रायगड किल्ल्यावर रायगड महोत्सवाची सुरुवात झाली, तीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारातील जोगदार अशा प्रवेश नाट्यानं। हा प्रवेश सादर केला प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी। टीव्हीवर शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ही पहिल्यांदाच रायगड किल्ल्यावर, तेही राजदरबारात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली। या छोट्या प्रवेश नाट्यानं तेही भारावून गेले होते। अमोल कोल्हे आपल्या बरोबर आहेत। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश आपण केलात आणि छत्रपती स्थानापन्न होतात। मालिकेत रोल करणं आणि रायगडावर रोल करणं किती वेगळी अनुभूती होती। नाही, खरंच फार ही मोठी अनुभूती आहे। मला वाटतं की जगातलं एकमेव द्वितीय तेजाचं स्थान जर काही असेल तर ते रायगड आहे। एकमेव द्वितीय प्रेरणास्थळ रायगड आहे आणि या प्रेरणास्थळावर राज्याभिषेक साकारायला मिळणं मला वाटतं कलाकार म्हणून सार्थक झाल्याची भावना आहे। आम्ही नेहमी प्रश्न विचारतो कसं वाटतं, तर खरंच कसं वाटलं म्हणजे ढोल ताशांचा गजर सुरू होता आणि ज्या प्रकारे एंट्री तुमची झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये, सगळेजण थरारून गेले होते हा सगळा प्रवेश बघून। तुम्हाला खरंच काय वाटलं त्यावेळेला? नाही, खरोखर असं वाटलं की कधीतरी कदाचित मागच्या जन्मामध्ये, मला माहित नाही, पण कधीतरी स्वराज्यासाठी रक्त सांडलं असेल म्हणून महाराजांनी हा आशीर्वाद दिला असं वाटलं। आणि एक विलक्षण योगायोग ठरला आजचा की मराठी टायगर सिनेमा येतोय, त्याच्यावर प्रचंड वाद सुरू होता। कर्नाटक सरकारनं त्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती। मी प्रवेश करण्याच्या आधी मला बातमी आली की उच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळली आणि मराठी टायगर्सच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला। मला वाटतं कदाचित महाराजांचा हा आशीर्वाद आहे, हा मला माझ्यासाठी नाही, हा तमाम सीमावासियांसाठी सुद्धा महाराजांचा आशीर्वाद आहे असं मला वाटलं। आणि कलाकार म्हणून
या गोष्टी व्हाव्यात, हे व्हावं, हे मला 3-4 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा रायगडावर आलो तेव्हा वाटलं होतं की असा राज्याभिषेक झाला तर काय होईल, आणि खरोखर ती आज ते स्वप्न पूर्ण झालं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल सह अमित जोशी, झी मीडिया, पाचाड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी जिजाऊ यांची सुवर्ण तुला झाली. हा प्रसंग रायगड महोत्सवाच्या निमित्तानं रायगड किल्ल्यावर पुन्हा हुबेहूब साकारण्यात आला. सोनोपंत डबेर ही सुवर्ण तुला गडावरील लोकांच्या उपस्थितीत करतात. हा सगळा सोहळा पुन्हा एकदा जिवंत झाला. राजदरबाराच्या मागच्या बाजूला जी सदर आहे त्या सदरेच्या ठिकाणी राज्याभिषेकच्या आधी जिजाऊंची सुवर्ण तुला करण्यात आली होती. त्या प्रकारचा देखावा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. आपण इथल्या ही कला सादर करणाऱ्या कलाकारांशी आपण बोलूया. तुम्ही सोनोपंत डबीर यांची भूमिका निभावतात. कशा प्रकारचा हा त्यावेळेला असं ऐतिहासिक ही घटना घडली होती जी या ठिकाणी तुम्ही सादर करतात? सर, त्यावेळेला भल्या पहाटे जिजाऊंची सुवर्ण तुला झाली होती. प्रथम सोनोपंत डबीरांची तुला झाली होती आणि सोनोपंत डबीरांनी नंतर जिजाऊंची तुला करायला सांगितली होती. तो सीन या ठिकाणी आम्ही आता सादर करतोय. त्यावेळेला जे सीन उभा होता, त्यावेळेला जे दृश्य होतं ते आम्ही प्रामाणिकपणे इथं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. त्या सुवर्ण तुलेबद्दल काय सांगाल? जी सुवर्ण तुला झाली त्यातलं सुवर्ण त्याचा पुढे विनियोग कसा करण्यात आला, तेव्हा नक्की काय करण्यात आलं? जिजाऊंच्या ज्या सुवर्ण तुला झाली होती त्याचं ते जे सुवर्ण होतं ते राजांनी राज्यातल्या गोरगरिबांसाठी मुक्त हस्तानं दिलं होतं. आणि प्रजेचा इतका काळजी करणारा राजा आजही सापडत नाहीये. या सगळ्या देखाव्यामध्ये जिजाऊंची भूमिका करणाऱ्या इथे या सदस्य आहेत, आपण त्यांनाच विचारूया. कसं वाटतंय या सुवर्ण तुला करताना तुम्ही या तराजूच्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात, काय वाटतंय तुम्हाला? गेले 25-30 वर्ष मी गडावर येते आणि माझी एकच इच्छा होती की ह्या कार्यक्रमात मला जिजाऊचा रोल करायला मिळावा. तर आज घरोघरी शिवचरित्र वाचलं पाहिजे. आणि आज रयतेचे राज्य होते, तर आज जे अच्छे दिन आलेत, तर आज आम्हाला स्वप्न ते साकार होतंय. तर आज खूप चांगलं वाटतंय. आणि आज जो देखावा सुवर्ण तुला होते, तर खरंच बरं वाटतंय. आणि जो त्यांनी त्या काळात शुभाने विचार केला होता की रयतेसाठी माझं राज्य आहे तर त्याची मी काळजी घेईन, प्रजेची काळजी घेईन, ते विचार आज घरोघरी पोचले पाहिजेत, ते संस्कारच गेले पाहिजेत. थोडक्यात एक अनोखा असा देखावा या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतोय. या रायगड महोत्सवाच्या निमित्ताने रायगड किल्ल्यावर आणि या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावाच्या ठिकाणी असे वेगवेगळे देखावे त्या काळी कसे होते ते या ठिकाणी उभे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आपल्याला बघायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल सह अमित जोशी, झी मीडिया, रायगड. रायगड महोत्सवानिमित्त रायगड किल्ल्यावर शिवकालीन वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. याचाच एक भाग म्हणून रायगड किल्ल्यावर बाजारपेठांमध्ये दुकानं थाटण्यात आली आहेत. बाजारपेठ रायगड किल्ल्यावरील आणखी एक चर्चेत राहिलेलं ठिकाण. या रायगड महोत्सवाच्या निमित्ताने ही बाजारपेठे पुन्हा एकदा सजवण्याचा किंवा बाजारपेठेला पूर्वीचं रूप देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला बघायला मिळतो. या ठिकाणी आपण बघू शकता की बाजारपेठमध्ये एक दुकान आहे. हे दुकान शस्त्रास्त्र या ठिकाणी या दुकानामध्ये ठेवण्यात आलेली आहेत. मग ढाल असेल, तलवार असेल, दानपट्टा असेल, भाले असतील किंवा त्या काळी असलेल्या बंदुका असतील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. मग काही वेगळ्या प्रकारचे कपडे असतील, भांडीकुंडी असतील, त्याचबरोबर गृहोपयोगी वस्तू सुद्धा असतील किंवा देवघरातील आवश्यक वस्तू असतील, अशा प्रकारच्या वस्तू या बाजारपेठेमध्ये मांडत किंवा बाजारपेठेच्या ठिकाणी ठेवत पूर्वीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की त्या काळी रायगड किल्ल्याची स्थापना झाल्यानंतर किंवा राजधानी झाल्यानंतर या ठिकाणी बाजारपेठेमध्ये लोक घोड्यावर येऊन खरेदी करायची अशा प्रकारची चर्चा आहे. तर अशा प्रकारे हे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत या बाजारपेठेला पूर्वीचं वैभव या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि म्हणूनच या रायगड महोत्सवामध्ये ज्या काही आकर्षक गोष्टी आहेत, मग पाचाडमधील शिवसृष्टी असेल, रायगड किल्ल्यावरील विविध वास्तू असेल, यामध्ये बाजारपेठ सुद्धा अशी सजवलेली आपल्याला बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल सह अमित जोशी, झी मीडिया, रायगड. इतिहासाचा हा देखणा रंग असताना त्यात रांगोळीचा रंग दिसला नसता तरच नवल. नाशिकच्या सोमेश्वर मुळाणे यांनी रायगड महोत्सवात तब्बल 24 बाय 48 फुटाची शिवराज्याभिषेक सोहळा दाखवणारी रांगोळी साकारली आहे. या रायगड महोत्सवामध्ये नाशिकच्या मुळाणे यांनी 24 बाय 48 फुटाची रांगोळी काढलेली आणि शिवराज्याभिषेकचा हा सगळा सोहळा
त्यांनी या रांगोळीमध्ये साकारला आहे. याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया. मुळाणे साहेब, तुम्ही काय सांगाल की शिवाजी महाराजांच्या अनेक प्रसंगावर रांगोळी तुम्हाला काढता येईल असती, शिवराज्याभिषेक या विषयावरच तुम्ही रांगोळी का काढली? हा जो प्रसंग आहे शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा प्रसंग आहे आणि या प्रसंगात जवळजवळ 70-80 फिगर आहेत आणि हा थोडा चॅलेंजिंग विषय आहे आणि बघायला खूप छान वाटतं लोकांना. सर्वांच्या आवडीचा विषय असल्यामुळे हा विषय मी निवडलेला आहे. ही केवढी मोठी रांगोळी आहे, म्हणजे 24 बाय 48 फुटाची, पण किती मेहनत घ्यावी लागली आणि कशा पद्धतीनं हे सगळं तुम्ही आव्हान स्वीकारलं होतं? साधारण याला 8 दिवस लागले. रोज मी सकाळी 8 ते रात्री 10, म्हणजे रोज 12 ते 14 तास काम करायचो आणि वरतून खाली करत आलो स्टेप बाय स्टेप आणि शेवटी नंतर पूर्ण केली ती. किती किलो रांगोळी वापरली किंवा कशा प्रकारे हे सगळी रांगोळी साकारली तुम्ही? यामध्ये मी जवळजवळ 200 किलो रांगोळी वापरली आणि त्याच्या अनेक शेड म्हणजे शेकडो शेड तयार केल्या आणि त्या शेकडो शेडमुळे अतिशय छान रांगोळी त्या ठिकाणी दिसते. या रायगड महोत्सवाच्या निमित्ताने अनेकांना आपली कला सादर करायची संधी मिळाली. त्यापैकीच मुळाने यांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं आपली कला साकारलेली आपल्याला बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह अमित जोशी, झी मीडिया, पाचाड. रायगड महोत्सवाचं हे पहिलंच वर्ष आहे. या निमित्तानं रायगड किल्ला, पाचाड भागाचा कायमस्वरूपी विकास होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. एवढंच नाही तर असे महोत्सव इतर किल्ल्यांवरही आयोजित करण्याचा विचार या निमित्तानं पुढे आलाय. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आपल्या बरोबर आहेत. रायगड महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय, अगदी धूमधडाक्यात संपन्न होतोय. काय या रायगड महोत्सवाबद्दल सांगाल? या महोत्सवाचं आयोजन करताना आता कुठल्या नवीन गोष्टी तुमच्या पुढे येत आहेत, तुम्हाला सुचत आहेत या निमित्ताने? मला हे सातत्याने जे येणारे जे म्हणतायत, पर्यटक आग्रहाने म्हणतायत, शिवप्रेमी म्हणतायत की हा महोत्सव 4 दिवसाचा असता कामा नये, हा खरं 365 दिवस चालला पाहिजे. याचा अर्थ अशा प्रकारचे कार्यक्रम नाही, तर खऱ्या अर्थाने रायगडावर गेल्यानंतर आज जे आम्ही शिवकालीन वातावरण उभं केलं आहे ते दृकश्राव्य पद्धत असेल, ते लाईट अँड साऊंड शोज असतील, या माध्यमातून सुद्धा तिथे छत्रपती शिवरायांचा सगळा इतिहास उभा करता येऊ शकतो, जो देश विदेशात आपण पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीने रायगड जिवंत केला, रायगडमधला गौरवशाली इतिहास जिवंत केला तर पर्यटक इथे जास्त वाढतील. आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीचा विचार शासन करतंय. जसं सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांबरोबर आमचं MOU होत आहे आणि ते झालं तर रायगड हा खऱ्या अर्थाने जगभरातल्या लोकांना येऊन पाहता येईल आणि आल्यानंतर खरा इतिहास त्यांना तिथे ऑडिओ व्हिज्युअल आणि लाईट साऊंड शो मधनं पाहता येईल. रायगडला जाण्यासाठी रोपवे आहे, पण त्याला पण काही मर्यादा आहेत, कारण का फार कमी लोक एकाच वेळा वरती जाऊ शकतात. तर पर्यटक जास्त येण्यासाठी काय करणार? त्याचबरोबर पाचाडला म्हणजे रायगडच्या पायथ्याशी कायमस्वरूपी संग्रहालय किंवा वास्तू असं काही उभारणार का? आपण काय सांगाल या संदर्भात? मला वाटतं की रायगडावर गेल्यानंतर जे वर जाऊ शकत नाही ते इथे पाहतील. दुसऱ्या बाजूने हा रोपवे जो आता आहे याची क्षमता आता नुकतीच वाढवली आहे. अजून एखादा रोपवे किंवा जसं आपण विदेशामध्ये पाहतो तसं आपण काही ट्रेन कुठे करता येऊ शकते का, असा थोडा अभ्यास त्याचा करायला खरं सांगावा असं माझ्या मनात आहे. कारण रायगडावर आल्यानंतर जो अभिमान आणि जो गौरव वाटतो, मला असं वाटतं की हे अन्य कशातूनही साध्य होऊ शकत नाही. महाराजांच्या समाधीचं दर्शन हे अतिशय प्रेरणा देणारं असतं आणि म्हणून इथे अधिकाधिक लोक वर कशी जातील याचा विचार नक्की सरकार म्हणून करावा लागेल. आपण जर 2,500-2,000 कोटी खर्च करून अरबी समुद्रामध्ये आपण शिवरायांचं स्मारक बनवतो आहोत, तर इथे प्रत्यक्ष जिथे शिवरायांची समाधी आहे त्या ठिकाणी थोडे अधिक खर्च करून असं काही करता येईल का याचाही विचार करतो. 24 तारखेपर्यंत रायगडावर ही जाग अशीच राहणार आहे. या रायगड महोत्सवाच्या निमित्तानं सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा तुतारी, ढोल, ताशांचा गजर आणि शिवस्तुती करणाऱ्या पोवाड्यांचे सूर निनादू लागलेत. कोळी वडार मुसलमानाला अभिषेक महादेवाला महादेवा छत्रपती शिवरायांनी एक एक मावळा संघटित केला. राजांच्या फौजेमध्ये सर्व जाती धर्माची माणसं होते.
ताळी होते, माळी होते, तेली होते, तांबुळी होते, वडार होते, मुसलमान होते. शिवाजी राजांचे अंगरक्षक हे मुसलमान होते. राजांनी आणि या पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यात रोहडेश्वर, कोणी रायरेश्वर म्हणतो, या ठिकाणी आले. शंभू महाराजांच्या पिंडीवर आपलं बोट स्वराज्यासाठी आणि म्हणायचं तर स्वराज्यासाठी हर 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 आणि राजांनी तानाजीने विचारलं, तानाजी हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, शत्रूंच्या ताब्यात आहे. हा किल्ला तोही शत्रूंच्या ताब्यात आहे. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. राजे पुण्याला आले आणि पुण्यावर रातोरात राजांनी एका किल्ल्यावर राजाने एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. तोरण बांधलं तोरण्याला, नाव आहे तोरणा. राजांनी तोरण्यापाठोपाठ दुसरा किल्ला जिंकला, याचं नाव आहे पुरंदर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.